लोकांचं असं म्हणणं आहे की पायल हे बोलली, सासूचं तोंड पडलं होतं, पायल खूप अशी बोलली. तुला काय म्हणणं त्याबद्दल? तुला काय वाटलं होतं काल पायल बोलतो? लोकांनी मला निगेटिव्ह कमेंट्स केल्या आणि भरपूर जणांनी चांगले केल्या. म्हणजे एक पायलच्या बाजूने होती आणि एक मम्मीच्या बाजूने होती. आणि हा राहिला प्रश्न, मी मम्मीला उलट बोलते. आणि जो कालचा व्लॉग पोस्ट झाला होता त्या व्लॉगवर खूप कमेंट आल्या. काय लोक पायलच्या बाजूने होते, काय लोक मम्मीच्या बाजूने होते, तर माझ्या बाजूने एकच जण होतं. पण एक काल वाटलं होतं की नाही का, असं माझ्या मनात अगोदरच होतं की हा पिक्चर ऐतिहासिक आहे आणि हा बघायचा आहे मला. तर पिक्चर बघायला पण जायचं आमचं आता कॅन्सल होत आलं का तर मामीला ऍडमिट केली. मामीचं परत गुडघ्याचं ऑपरेशन आहे. हे गाईज नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज आजचा ब्लॉग अजिबात स्किप करू नका. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आता मी आत्ताच नाही सांगत तुम्हाला, तर तुम्ही पुढे बघसालच की काय आम्ही करणार आहे आणि कुठे जाणार आहे. सो गाईज ब्लॉग अजिबात स्किप करू नका, ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि चला दिवसाची सुरुवात करते आहे तुमच्यासोबत गप्पा मारून. तर चला आता मी जाते खाली आणि सगळ्यात पहिलं गरम पाणी पिते, जे मी रोज पिते. पण माझी स्किन बघा, पिंपल यायला लागले ते मला, पण माहीत नाही पिंपल कसे काय येतात ते. तर आता मी जाते खाली. रात्री मी ठेवलं होतं राजमा भिजत ठेवला होता, तर मस्त झालाय. रात्री वगैरे करूयात, नाही तर उद्या सकाळी पाणी गरम करते. मूव करून घेते. तर बघू आपण, माझं काहीतरी पार्सल आलंय. मी मागवलं होतं एक टेबल, तो आलेला आहे. आता खूप दिवसापासून मी ह्याची वाट बघत होते. फायनली रिसीव्ह झाला मला. हा असं कसं आहे, दिसताना वेगळा दिसला होता मोठा. कसं आहे ना, छान. अरे हे असं काय होत आहे, थांबा. हा असं आहे. वाव किती छान आहे ना. छान आहे ना, किती छान. कसं आणलंय? ह्याच्यावरती मला हे ठेवायचंय. काय मोबाईल? पॉट. छान आहे ना. छान छान आहे, छानच म्हणायचं. दादा आणल्यावर काय बोलणार दुसरं. किती छान दिसतंय. तर गाईज आता मावशी आल्या ते आमच्या इथे खूप दिवसांनी गोधडी शिवायला. मावशी किती महिने आले खरं खरं सांगा? जून महिन्यापासून. माझ्या बर्थडे नंतर मावशी आल्याच नाही गोधडी शिवायला. जून महिन्यानंतर मावशी आत्ता आल्या ते बघा. 6 महिन्यानंतर आलं ते. 6 काय 1. मावशीने अजून चहा टाकला माझ्या चहा मध्ये. तर आता बघा एवढा गरमीचा आम्ही चहा पितोय आणि वरती जरा असं ढगाळ वातावरण झालंय, माहित नाही का. तर गाईज आता काय झालं, माझ्याकडनं चुकून प्रतीकच्या शर्ट वरती टी शर्ट वरती चहा सांडला आणि आता त्याला माझ्यामुळं टी शर्ट बदलावं लागलं. नेमकं माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालं होतं, त्याच्यामुळे मी पुढचा चहा सांडलेला नाही घेतला ब्लॉग. त्याच्यानंतर आता पुढे तर तुम्ही बघितलंच की आम्ही त्याच्यानंतर काय केलं. आणि त्याच्यानंतर आता बघा तुम्ही ब्लॉग एंड पर्यंत. ब्लॉग अजिबात स्किप करू नका आणि बघा आम्ही आता कुठे जाणार आहे. मावशी एवढी सगळी गोधडी शिवायला तुम्हाला किती दिवस लागतील? अजून जून महिना, 1 वर्ष. जून महिना पण होऊन जाईल तरी होणार नाही. हा ना, आत्ताशी बघा एवढी झाली शिवून. हे बघा माझी एक बोट एवढी झाली. शक्यच नाही आता एवढं. एवढी अजून आतमधली पूर्ण गोधडी शिवायची आहे. कधी होणार माहित नाही. गुंडळून ठेवली होती एवढे दिवस तिथं. मला तर वाटलं ही खराब झाली गोधडी. गाईज मी आज बनवणार आहे मस्तपैकी राजम्याची भाजी. हे बघा राजमा बनवणार आहे आज. आणि इथं मस्तपैकी आपली ग्रेव्ही तोपर्यंत मी चांगली भाजून घेते तेलात. आणि इथं माझ्या भाकऱ्या पण चालल्या ते. हे बघा भाकऱ्या करते. तर आता तुम्हाला प्रश्न असा असेल की आज मी राजमा बनवते आणि त्यासोबत चपाती खातात मोस्टली, पण आमच्या इथं भाकर असते. कारण की ते पण सांगते, काही हो भाजी कोणतीही असो रात्री, पण आमच्या इथं रात्रीच्या भाकरीच लागतात. कारण की एक टाइम चपाती एक टाइम भाकर असं असतं. तर त्याच्यामुळे मी राजमा आणि
भाकऱ्या बनवल्यात, त्याच्यानंतर भात पण आहे. हे बघा भात. आता आपला मसाला होतोय फ्राय. त्याच्यानंतर मी हा राजमा पण त्यात टाकून घेणार आहे. इथं भाकरी पण होती आपली. मला स्वयंपाक झालाय माझा करून, भांडे वगैरे सगळं मी क्लीन करून टाकला किचन अट्टा. आणि मला खिचडी खाऊशी वाटत होती ना, सकाळी साबुदाणे भिजत टाकले होते आणि मी काय खाल्लीच नाही, केलीच नाही, म्हणजे बनवलीच नाही. आणि आता मला रात्री खायची होती, पण म्हटलं की नाही का जाऊन द्या, आता राजमाची भाजी केली आहे तर त्याच्यामुळे मी राजमा चावल खाणार आज. मग मावशी पण आहे ना आली आज, तर म्हटलं की नाही का मम्मीला आणि मावशीला थोडी खिचडी बनवावं, टाइमपास वरती खात बसतील. आता 8 वाजले ते आणि म्हटलं आता प्रतीक हे येसपर्यंत यांचा थोडासा नाश्ता होईल, तर मी दोघांसाठी खिचडी बनवली, मम्मीसाठी आणि मावशींसाठी. हे बघा मस्त खिचडी बनवली, एकदम छान टेस्टी. आता दोघांना पण देऊन येते. हो तर गाईज आमचा बाहेर जायचा प्लॅन झालाय कॅन्सल. आणि तो का कॅन्सल झालाय, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमचे पप्पा आजारी पडले ते, आणि आज नेमकं दूध आलं होतं, तर त्याच्यामुळे मागे म्हणजे आमच्या डेअरीमध्ये खूप काम होतं, खूप काम आहे. आणि पप्पा आता उभं राहू शकत नाही, कारण की त्यांना लूज मोशन खूप जास्त आहे आणि त्यांना खूप वीकनेस आलाय. तर त्याच्यामुळे आमचा बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल झालाय. काय करायचं आता, करावं लागतं असं. स्वतःच बिझनेस असला की असंच असतं, कधी पण आपल्याला उठून जावं लागतं. तर आता मी आली आहे प्रतीकला आज थोडीशी मदत करायला, कारण की आता पनीर बनवलंय आणि पनीरची पॅकिंग राहिली अजून, तर ती पॅकिंग करायला मी आणि प्रतीकच आलोय. मला येतं, म्हणजे मी पण पहिल्यापासून करत होते, यांना थोडी थोडी मदत करायचे, म्हणजे मला पूर्ण येतं ते, म्हणजे पनीरचं पॅकिंग वगैरे सगळं. तर ती मशीन असते की आपल्याला काय जास्त आपल्याला हाताने काय करायला नाही लागत, मशीनच सगळं करते. तर तुम्हाला दाखवते मी, आम्ही करणार आहे आता पनीरची पॅकिंग. आणि हीच आमची डेट आहे आजची, की आम्ही दोघं सोबत पनीरची पॅकिंग करतोय. बघूयात जमलं तर आम्ही जाऊया कुठेतरी. जेवण झाली आमची आताच. आपलं पनीर झालंय पॅक करून रेडी. हे बघा पनीर पॅक झालंय. तर गाईज आमचं पनीर वगैरे पॅक झालंय सगळं. आमचा प्लॅन होता, तो प्लॅन कॅन्सल झाला, कारण पप्पाला जरा पायासारखं व्हायला लागलंय, त्यामुळं काय सांगू शकत नाही. आणि जो कालचा व्लॉग पोस्ट झाला होता त्या व्लॉगवर खूप कमेंट आल्या. काय लोक पायलच्या बाजूने होते, काय लोक मम्मीच्या बाजूने होते, तर माझ्या बाजूने एकच जण होतं. एक कमेंट आली तिने एकीने केली, दादांनी काय स्टँड घेतलं. बाकीचं अर्धे पायलच्या बाजूने आणि अख्खे मम्मीच्या बाजूने. तर विषय असा आहे की आम्ही कधी कुठं बाहेर गेलो, काय खायचं असेल तर ते आम्ही घरी पण घेऊन येतो. आम्ही पण खातो, कुठल्या गोष्टी घरी पण घेऊन येतो का नाही. अरे कालचा विषय हा होता बोलण्याचा मुद्दा, म्हणजे की आम्हाला खरं तर पिक्चर नाही आवडत. तुम्हाला सांगतो मी पहिली एक गोष्ट पिक्चर काय, आमचा टीव्ही दिसून टीव्ही तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला दिसलंय का कोणत्या व्लॉग मध्ये कोण टीव्ही बघत बसलंय, टीव्ही चालू आहे. आमच्या घरात खाली टीव्ही कोणच बघत नाही, कोण आमच्या टीव्ही बनत सिरियल बघत नाही, काय नाही. आम्ही घरात लावलं वायफाय आणि सगळ्यांचे पप्पा न्यूज बघतात मोबाईलवरती, म्हणून पप्पा तुम्हाला सतत मोबाईलवरती दिसतात, कारण पप्पा मोबाईलमध्ये न्यूज बघतात. आमचा टीव्ही बंद आहे, मम्मीला पण सिरियल बघायची आवडत नाही. तर मुद्दा माझा हा बोलण्याचा होता की काल पिक्चरला ही दोघं जण गेली तर त्याच्याबद्दल मला काही वाद नव्हता. हे काय नेहमीच जातात, आता मुलं आहेत म्हणजे जाणारच पिक्चरला, त्याच्याबद्दल वाद नव्हता. पिक्चर ऐतिहासिक होता, पिक्चर जरा नाही का ह्यांचा होता ना महाराजांचा, त्यामुळे असं वाटत होतं की सगळ्या फॅमिलीने जावं. माझी इच्छा होती, मला इतिहास भरपूर आवडतो, नाहीतर मी पिक्चर बघण्याचा नाद मला आवडत नाही. मी सैराट पिक्चर बघितला ना थिएटरला आला, त्याच्यावर आता माझी इच्छा झाली की बाबा. तर गाईज परत एकदा आपला स्पेसफुल झालता, तर मम्मी काय म्हणते बोल. अरे ऐतिहासिक पिक्चर होता ना, तर जराशी नाही का पुराण्या काळातल्या काय गोष्टी पिक्चर मध्ये दाखवतात आणि आपल्याला काही इतिहास माहित नसतो, तो इतिहास बघण्यासाठी एक आवड निर्माण झाली की चला हा ऐतिहासिक पिक्चर. नाहीतर नवीन पिक्चर आवडत नाही आम्हाला, नवीन गाणी आवडत नाही, काय नाही. आता ही मुलं जातात, आता तुम्ही ते काय ते कोणता पिक्चर आला होता रे, पुष्पा 2. पुष्पा 2 बघायला गेले. मला तो आमच्या ह्यातला नाहीये, तो आम्हाला आवडत नाही. आणि मेन गोष्ट पिक्चरचं तर आम्हाला आवडतच नाही काय. पण माझं एक इच्छा होती की चला एक कधीतरी एक फॅमिली मिळून आपण जाऊया फिरायला.
तर ही दोघं जण काय करतात, आमचा विचार घेत नाही आणि दोघंच पळतात. काय? मग असं कुठं तरी एक ट्रिप काढा किंवा पिक्चरला म्हणा मम्मी पप्पा चला आपण पण जाऊ. माझी तब्येत अचानक बिघडली त्याच्यामुळे मग आम्हाला कुठे जातच नाही आलं. मग म्हटलं जाऊन द्या, ठीक आहे, असं होत राहतं. नंतर कधीतरी जाऊया डेटवरती, नाही तर कुठेतरी फिरायला किंवा खायला वगैरे काहीतरी. तर म्हणलं की नाही का काय हरकत नाही. वॅक्स तर माझं झालंय घरच्या घरी आणि विदाऊट पेननी माझं वॅक्स झालंय. सो तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता गाईज. मेन कोड हेअर रिमूव्हर स्प्रे. तर गाईज चला अशाच प्रकारे मी हा ब्लॉग इथे एंड करते आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा गाईज. बाय बाय.